25 जून 1975 को देश में लगाए गए आपातकाल की 50वीं वर्षगांठ नवी मुंबई बीजेपी द्वारा काला दिवस के रूप में मनाई गई। नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में नेरुल में आयोजित विशेष चर्चा सत्र में आपातकाल की घटनाओं को याद कर लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा का संकल्प लिया गया। इस दौरान मुख्य वक्ता के रूप में महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्याय उपस्थित थे। साथ ही मौजूद थी बेलापुर की विधायिका मंदा म्हात्रे, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, पूर्व नगर सेवक विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, दत्ता घंगाळे, राजेश राय, सुहासिनी नायडू सहित तमाम भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता और छात्र। इस दौरान विशेष जानकारी परक प्रदर्शनी भी लगाई गई, जिसने आपातकाल की यादें ताजा कर दी। इसमें उस समय समाचार पत्रों की कटिंग्स, तस्वीरें और ऐतिहासिक दस्तावेजों की प्रदर्शनी भी लगाई गई थी। केशव उपाध्याय ने कहा कि आपातकाल दौरान देश भर में घटित घटनाओं और नागरिकों के साथ हुए अन्याय के साथ इमर्जन्सी की भयावह वास्तविकता को उजागर किया। आणि गांधी नेहरू घराणं हे संविधान विरोधी हे कसं आहे हे आज खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आठवलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे। पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत प्रत्येकाने घटनेच्या विरोधामध्ये काम केलंय, घटना विरोधी कृत्य त्यांनी केली आहेत आणि सत्तेसाठी सत्ता टिकावी या राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली। त्याला 50 वर्ष झाली। गांधी नेहरू कुटुंबातील प्रत्येक जण, मग ते पंडित नेहरू असतील ज्यांनी मजरू सुलतानपुरी यांनी केवळ कविता म्हटले, सरकार विरोधी कविता केली म्हणून त्यांना अटकेत टाकलं होतं तुरुंगामध्ये। त्यांच्या कन्या इंदिरा गांधी त्यांनी तर या देशामध्ये सत्ता अबाधित राहावी म्हणून सगळी मोडतोड करत या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत सरसगट या लोकांना अटक करत आणीबाणी लादली होती। त्यांचे पुत्र राजीव गांधी त्यांनी सुद्धा ज्यावेळी शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा आला, घटनेमध्ये बदल केला, एका अर्थाने घटनेचा अपमानच त्यांनी केला, त्यामुळे तेही घटनाविरोधी। सोनिया गांधी पंतप्रधान ज्यावेळी मनमोहन सिंग होते त्यावेळी वेगळे एक प्रकारचं बोर्ड त्यांनी स्थापन केलं होतं, सल्ला देणारं, जे सरकार पंतप्रधानांपेक्षा स्वतःला वेगळं मानणारं, मोठं मानणारं होतं। हे सुद्धा घटनाविरोधीच कृत्य होतं। आणि राहुल गांधी जे खूप गप्पा मारतात संविधान बचावच्या, ज्यावेळी या देशाच्या पंतप्रधानांचा अध्यादेश त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये टराटरा फाडला होता, तो सुद्धा संविधान विरोधीच कृत्य होतं। त्यामुळे राहुल गांधींनी कितीही संविधान बचावाच्या गप्पा मारल्या तरी त्यांचं आणि त्यांच्या पक्षाची कृती ही फक्त सत्तेसाठी सर्व काही करणारी आणि वेळप्रसंगी घटनाद्रोह करणारी आहे, हे खरं आजच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। वहीं नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने भी इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त की। आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं शिरोडा विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आजच्या दिवशी म्हणजे 25 जून 1975ला जी आणीबाणी जाहीर केली, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जो चुकीचा आणि लोकशाहीचा गळा घोटणारा, संविधानाची त्या ठिकाणी पायमळणी करणारा असा आणीबाणीचा निर्णय त्यावेळी घेतला। त्या निर्णयासंदर्भात आज ह्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं होतं। या चर्चासत्रामध्ये बरेचसे आमचे सगळे विद्यार्थी, देशातले सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। काही रहिवासी होते, काही व्यापारी वर्ग होता, काही डॉक्टर, इंजिनियर होते। अशा स्वरूपामध्ये माहिती त्यांना आपले सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि आजचे मुख्य वक्ते केशवजी उपाध्याय साहेब यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। त्यांच्यासोबत आज आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील उपस्थित होत्या। त्याचबरोबर आपले माजी खासदार ठाणे लोकसभेचे सन्मान्य डॉक्टर संजीवजी नाईक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितांमध्ये आपल्या ह्या चर्चासत्राचं आयोजन आपण केलं होतं। आपल्या माहितीकरता या ठिकाणी मी सांगतोय की हा विषय फार महत्त्वाचा आहे। 50 वर्षापूर्वी जो चुकीचा निर्णय घेतला, तो निर्णय त्या ठिकाणी लोकशाहीला किती घातक होता,
लोकशाहीची पायमळणी कशी केली गेली. संपूर्ण भारतामधल्या प्रशासनाचे सर्वाधिकार त्यावेळच्या तत्कालीन श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्या आणि हुकुमशाही पद्धतीनं अनेक राजकीय पुढाऱ्यांना, त्याच्यामध्ये पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींपासून तर मधु दंडवतेंसारखे सगळे त्यावेळचे जबरदस्त असे सगळे नेते यांना त्यावेळी तुरुंगात डांबण्यात आले. निवडणुका घेणार नाही, निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. किती अतिरेकीपणाचा निर्णय पहा. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम अशा पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून होत होतं. अगदी तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहात. तुमच्या प्रेसच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बंद करून तिथं पोलीस कॉन्स्टेबल बसून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेस चालू होतं. याच्यासारखा अतिरेकी निर्णय कुठला असू शकतो. 21 महिने हा त्या ठिकाणी कालावधी होता. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.